नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, मुलांमधील बौद्धिक अक्षमता. जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO म्हणते की जगात 10 ते 20% मुलांमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारची मानसिक किंवा विकासात्मक अडचण असू शकते. तर आजच्या चर्चेतून हा विषय जरा नीट समजून घेऊया सोप्या भाषेत. अगदी बरोबर. म्हणजे बघा, सोप्या शब्दात सांगायचं झालं तर बौद्धिक अक्षमता म्हणजे काय, तर जेव्हा एखाद्या व्यक्तीचा बुद्ध्यांक म्हणजे IQ साधारणपणे 70 पेक्षा कमी असतो आणि त्याचबरोबर त्यांना रोजच्या जगण्यातली जी कौशल्य असतात ना, जसं की म्हणजे संवाद साधणं, स्वतःची काळजी घेणं, इतरांमध्ये मिसळणं, यात अडचणी येतात. अच्छा. आणि ही लक्षणं सहसा 18 वर्षांच्या आतच दिसायला लागतात. ओके. म्हणजे केवळ IQ कमी असून चालत नाही, तर दैनंदिन जीवनातल्या कामांमध्ये पण अडचणी येते. बरोबर. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. लेखात ना या अक्षमतेचे वेगवेगळे स्तर पण सांगितले आहेत. आणि मला वाटतं हे ऐकून काही पालकांना जरा बरं वाटेल की 95% जास्त मुलं ही सौम्य म्हणजे माइल्ड प्रकारात मोडतात. हो, हे अगदी खरं आहे. सौम्य प्रकारात ज्यांचा IQ साधारण 50 ते 69 असतो, ती मुलं बऱ्यापैकी स्वतंत्रपणे जगू शकतात. म्हणजे त्यांना थोडीफार मदत लागते, पण ते मॅनेज करतात. त्यानंतर येतो मध्यम स्तर म्हणजे मॉडरेट. IQ साधारण 36 ते 49. यात जवळपास 10% मुलं येतात. त्यांना थोडी जास्त मदत लागते. अच्छा. आणि मग येतात गंभीर म्हणजे सिव्हिअर, IQ 20 ते 35. आणि अतिगंभीर म्हणजे प्रोफाउंड, IQ 20 पेक्षा कमी. हे स्तर अर्थातच जास्त आव्हानात्मक असतात आणि हे तुलनेने खूप कमी मुलांमध्ये दिसतात. गंभीर 3-4% आणि अतिगंभीर फक्त 1-2% मुलांमध्ये. बापरे. हो, म्हणजे या शेवटच्या 2 गटांना दैनंदिन कामांसाठी खूप जास्त आधाराची गरज असते. हां, समजलं. हे स्तर समजून घेणं महत्वाचं आहे. पण मग मनात येतं की हे असं का होतं, म्हणजे काय कारणं असू शकतात यामागे? कारणं बरीच आहेत खरं तर. त्यातली काही म्हणजे बघा, जवळपास 30% प्रकरणं ही आनुवंशिक असतात. अच्छा. जसे की डाऊन सिंड्रोम हे एक उदाहरण झालं. हो. काही वेळा गर्भात असतानाच बाळाच्या मेंदूच्या विकासात काही अडथळे येतात. समजा आईने गरोदरपणात काही चुकीचे पदार्थ घेतले, म्हणजे अंमली पदार्थ किंवा मद्यपान केलं, तर त्याचा परिणाम होऊ शकतो. किंवा जन्मानंतर समजा डोक्याला काही गंभीर दुखापत झाली किंवा गोवरसारखा आजार होऊन मेंदूला सूज आली, ज्याला एन्सेफेलायटिस म्हणतात. अरे देवा. हो, त्यानेही होऊ शकतं. कधीकधी शिसे म्हणजे लीड किंवा पारा म्हणजे मर्क्युरी अशा विषारी घटकांशी संपर्क आला तरी धोका असतो. अच्छा. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की बऱ्याच वेळा याचं नेमकं कारण सापडतच नाही. वैद्यकीय भाषेत त्याला अननोन एटिओलॉजी म्हणतात, म्हणजे कारण अज्ञात आहे. ओके. म्हणजे कारणं खूप वेगवेगळी आहेत आणि कधीकधी ती समजत पण नाहीत. मग अशा वेळी पालकांनी मुलांमध्ये कोणती चिन्ह किंवा लक्षणं बघून जरा सावध व्हायला हवं? काय बघायचं? हो, काही गोष्टी पालकांच्या लवकर लक्षात येऊ शकतात. जसं मूल बोलायला उशीर करतंय का, किंवा बोलण्यात स्पष्टता नाहीये, नवीन गोष्टी शिकायला खूप जास्त वेळ लागतोय का, साध्या साध्या सूचना लक्षात राहत नाहीयेत का, किंवा इतर मुलांच्या मानाने विकासाचे जे टप्पे असतात ना, बसणं, रांगणं, चालणं, ते उशिरा गाठतंय का. बरोबर. काही मुलांमध्ये वर्तणुकीच्या समस्या पण दिसतात, म्हणजे खूप जास्त चिडचिड करणं, एका जागी शांत न बसणं किंवा कधीकधी स्वतःला इजा करून घेणं, लक्ष केंद्रित न करू शकणं. अच्छा. आणि या मुलांची काही अशी खास वैशिष्ट्ये किंवा स्वभाव असतो का, म्हणजे लेखात काही सांगितलंय याबद्दल? हो, काही गोष्टी आहेत. जसं की त्यांची स्मरणशक्ती कदाचित थोडी कमी असू शकते, पण सरावाने गोष्टी लक्षात ठेवायला मदत होते. ते नवीन गोष्टी शिकायला थोडा जास्त वेळ घेतात, म्हणजे त्यांची शिकण्याची गती थोडी कमी असते आणि त्यांचं लक्ष पटकन विचलित होऊ शकतं. ओके. यामुळे कसं होतं, वारंवार अपयश आल्यासारखं वाटून त्यांना कधीकधी निरुत्साह पण येऊ शकतो. हो ना. पण महत्वाचं काय की योग्य प्रशिक्षण दिलं तर ते बरीच कामं स्वतः करायला नक्की शिकू शकतात, स्वावलंबी होऊ शकतात काही प्रमाणात. हां. अजून एक म्हणजे भावनांवर नियंत्रण ठेवणं किंवा सामाजिक परिस्थितीत कसं वागायचं हे समजायला त्यांना थोडा वेळ लागू शकतो. हे सगळं बघता याचं मग निदान कसं करतात डॉक्टर, म्हणजे नक्की काय तपासतात? त्यासाठी काही प्रमाणित चाचण्या आहेत, जसं स्टॅनफोर्ड बेनेट इंटेलिजन्स स्केल किंवा कॉफमन असेसमेंट बॅटरी, बेली स्केल पण आहे लहान मुलांसाठी. पण नावांपेक्षा महत्वाचं हे की ह्या चाचण्यांमधून मुलांची विचार करण्याची क्षमता, आकलन क्षमता, भाषेचा वापर, स्मरणशक्ती, समस्या सोडवण्याची कुवत ह्या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात. ओके.
आणि सोबतच DSM-5 सारखी जी वैद्यकीय मार्गदर्शक तत्व आहेत ना, जी मानसिक आरोग्याच्या समस्यांसाठी वापरतात, त्यांचीही मदत घेतली जाते निदान करण्यासाठी. आणि मग उपचार म्हणजे यावर काही इलाज आहे का? हा महत्वाचा प्रश्न आहे. बघा, यावर असा थेट इलाज नाहीये हे समजून घेणं गरजेचं आहे. अच्छा. पण याचा अर्थ असा नाही की काहीच करता येत नाही. योग्य थेरपी, योग्य मदत, सपोर्ट सिस्टीम याने त्यांच्या जीवनाची गुणवत्ता नक्कीच सुधारता येते. खूप फरक पडतो. उदाहरण, समजा शरीरात थायरॉक्झिन सारख्या काही घटकांची कमतरता असेल तर ती औषधांनी भरून काढता येते. लेखात डाऊन सिंड्रोमसाठी स्टेम सेल थेरपी किंवा ॲक्युपंक्चरचा पण उल्लेख आहे. पण त्यांचे फायदे किती आहेत यावर अजून संशोधन सुरू आहे. पण होमस्कूलिंग किंवा खास या मुलांसाठी असलेल्या शाळा म्हणजे स्पेशल नीड्स स्कूल्स हे खूप चांगले पर्याय ठरू शकतात. आणि प्रतिबंधाबद्दल काय? म्हणजे टाळण्यासाठी काही करता येतं का? हो, काही गोष्टी नक्कीच करता येतात. जसं गरोदरपणात आईने स्वतःची खूप काळजी घेणं महत्वाचं आहे. मद्यपान, धूम्रपान, अंमली पदार्थ टाळणं, गोवरसारख्या आजारांची लस घेणं, गरोदरपणात थायरॉइडसारख्या समस्या असतील तर त्यावर वेळेत उपचार घेणं याने धोका कमी होऊ शकतो. हे महत्वाचं आहे. अच्छा, या मुलांना रोजच्या जीवनात कोणत्या अडचणी येतात म्हणजे समाजाकडून वगैरे? हो, हे पण महत्वाचं आहे समजून घेणं. त्यांना अनेकदा समाजाकडून म्हणजे इतरांकडून वेगळं टाकलं जातं किंवा दुर्लक्ष केलं जातं. अरे रे. शाळेत किंवा इतर ठिकाणी त्यांना चिडवलं जाऊ शकतं, म्हणजे ज्याला आपण बुलिंग म्हणतो. यामुळे साहजिकच त्यांचा आत्मविश्वास कमी होतो, त्यांना एकटेपणा जाणवू शकतो. आणि कधी कधी त्यांना इतर शारीरिक समस्या पण असू शकतात, जसं की दृष्टी किंवा श्रवण दोष. हे ऐकून खरंच खूप वाईट वाटतं. पालकांसाठी तर हे खूपच आव्हानात्मक असणार. लेखात त्यांच्यासाठी नक्कीच काहीतरी मार्गदर्शन दिलं असेल. अगदी. पालकांची भूमिका खूप मोठी आहे यात, आणि लेखात काही महत्वाचे सल्ले आहेत. पहिलं म्हणजे मुलांना जमेल तितकं स्वावलंबी बनवण्यासाठी प्रोत्साहन द्या. मोठी कामं एकदम न सांगता ती छोट्या छोट्या भागांमध्ये विभागून शिकवा. हो, बरोबर. शाळेत त्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवा, शिक्षकांशी बोलत राहा. त्यांना इतर मुलांमध्ये मिसळू द्या, समाजात वावरायला शिकवा. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यासारख्याच परिस्थितीतून जाणाऱ्या इतर पालकांशी संपर्क साधा. सपोर्ट ग्रुप्स असतात. अनुभव शेअर केल्याने खूप मदत होते. खरंय. स्वतः या विषयाबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवा, स्वतःला शिक्षित करा. घरात एक ठरलेली दिनचर्या म्हणजे रुटीन ठेवा. त्याने मुलांना सुरक्षित वाटतं. मुलांनी काही चांगलं केलं की त्यांचं मनापासून कौतुक करा, त्यांना छोटं बक्षीस द्या. आणि सर्वात महत्त्वाचं, त्यांच्या वागण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ओरडण्याऐवजी किंवा शिक्षा करण्याऐवजी सकारात्मक पद्धती वापरा. पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट. खूपच छान आणि उपयुक्त माहिती आहे ही पालकांसाठी. तर आजच्या या सविस्तर चर्चेतून आपण बौद्धिक अक्षमतेबद्दल बरीच माहिती घेतली. त्याचे प्रकार, कारणं, लक्षणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य दृष्टिकोन आणि मदतीने या मुलांचं आयुष्य कसं अधिक चांगलं, सुखकर करता येईल हे समजून घेतलं. संयम आणि सहानुभूती खरंच खूप महत्त्वाची आहे. हो, नक्कीच. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. लेखात सामाजिक